नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कार ट्रेंड्स या शॉपमध्ये, जे की आहे कोल्हापूर ठिकाणी राजारामपुरीमध्ये. इथे तुम्ही बघू शकता किती प्रकारचे अलॉय व्हील्स आहेत, डिझाईन प्रीमियम क्वालिटीचे. तर तुम्ही समजून गेला असाल आज आपण कारमध्ये काय मॉडिफिकेशन करणार आहे. होय मित्रांनो, आज आपण आमच्या कारमध्ये 15 इंची अलॉय व्हील आहेत कंपनीचे. दाखवतो तुम्हाला मी. हे वाले 15 इंची अलॉय व्हील आहेत. त्याच्यामध्ये आपण 17 इंची अपग्रेडेशन करणार आहे, कारण गाडीचा लूक जो तुम्ही बघू शकताय 15 इंचीमध्ये अजिबात चांगला येत नाही आहे गाडीचा लूक. पण कंपनीने यांना 15 इंची अलॉय व्हील दिलेले आहेत, जे गाडीला हे अजिबात सूट होत नाहीत. आता आपण 17 इंची निओ कंपनीचे एक प्रीमियम अलॉय व्हील्स याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहोत. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. एकदम लक्झरियस फील आणि लूक गाडीचा येणार आहे 17 इंची अलॉय व्हील्स इन्स्टॉल केल्यानंतर. कंपनी पण माहिती नाही का नको त्या गोष्टीमध्ये कॉस्ट कटिंग करते. एवढी मोठी गाडी आहे आणि त्याला 15 इंची अलॉय व्हील्स अजिबात सूट होत नाही. तुम्ही बघू शकता. आता आम्ही टायर शॉपमध्ये आलेलो आहोत. आता आम्ही चालू केलेलं आहे इन्स्टॉलेशनला. तर 15 इंची अलॉय व्हील्स दादाने खोलला आहे. आता पहिल्यांदा आपण एक टायर ओपन करून त्याला 17 इंची टायर आणि अलॉय व्हील लावून चेक करणार आहोत की कुठे टायर घासत तर नाही आहे ना, की बाबा किंवा कुठे फेंडरला वगैरे लागत नाही आहे ना टायर. लेफ्ट राईट गाडी टर्निंग करून बघावं लागेल पहिल्यांदा. त्यानंतर आम्ही बाकीचे टायर सगळे इन्स्टॉल करणार आहे, जे कन्फर्म झाल्यानंतर की बाबा टायर कुठं लागत नाही आहे, घासत नाही आहे. 17 इंचीमध्ये टायर अपग्रेड करण्याचं उद्दिष्ट एकच आहे की गाडीचा लूक पूर्णपणे खराब येत होता आणि कंपनीने तर नको त्या गोष्टीमध्ये कॉस्ट कटिंग चालू केलेलं आहे सध्या. गाडीची जर तुम्ही साईज बघितला तर खूप मोठी आहे आणि त्याला हे छोटे छोटे 15 इंचाचे टायर एकदम म्हणजे बेकार लूक देत आहेत. म्हणून आपण हे अपग्रेडेशन करत आहोत आज. हा ओल्ड लूक 15 इंची टायरमध्ये तुम्ही बघू शकता गाडीचा कसा लूक येत आहे. आता तुम्हाला 17 इंची टायरमध्ये दाखवतो. हा 17 इंची टायरमध्ये फक्त एक टायर इन्स्टॉल केल्यानंतर एवढा भारी गाडीचा लूक आलेला आहे. हा डिफरन्स तुम्ही बघू शकता. मागचा जो टायर आहे तो 15 इंची आणि पुढचा जो आहे तो 17 इंचीमध्ये. आता चेक करत आहेत त्यांनी की टायर कुठे घासतो आहे काय. मागे पुढे गाडी जरा ड्राईव्ह करून त्यांनी चेक करत आहेत आणि तसं काय मला प्रॉब्लेम वाटला नाही. सगळीकडे गॅप वगैरे चांगला आहे. आता गाडी त्यांनी पूर्ण बाकीचे सगळे टायर इन्स्टॉल करण्यासाठी आतमध्ये घेत आहेत. बाकीचे तिन्ही टायर इन्स्टॉल करण्यासाठी गाडी त्यांनी आतमध्ये आता घेत आहेत. तर तसं काही कुठं टायर घासण्याचा वगैरे काही किंवा आवाज काही आम्हाला डिफरन्स वाटला नाही. आम्ही खालूनसुद्धा चेक केलं. प्रत्येक ठिकाणी नाही म्हटलं तरी 20 mm 30 mm पर्यंत गॅप आहे सगळीकडे. आणि ऑलरेडी मी गाडीची हाईट इन्क्रीज केल्यामुळे वरती तर लागण्याचा संबंधच येत नाही. वरती भरपूर अजून 60 mm पर्यंत गॅप आपल्याला भेटत आहे. तर आता गाडी त्यांनी आतमध्ये आणलेली आहे. बाकीचे टायर इन्स्टॉल करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. जवळजवळ आता हे 4 वाजता आम्ही काम चालू केलेलं होतं. 7 वाजत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. 3 तास झालेले आहेत जवळजवळ. काम व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे. टायर प्रेशर सेन्सर वगैरे त्यांनी प्रॉपर इन्स्टॉल केलेलं आहे. त्याच्यामुळे वेळ लागला, पण चांगल्या कामासाठी वेळ हा लागतोच मित्रांनो. आता पूर्ण टायर इन्स्टॉल करून झालेले आहे चारी पण. त्याने हवा वगैरे आता भरत आहेत. बघू शकता आता गाडी आम्ही बाहेर घेत आहे. मित्रांनो, गाडीचा लूक किती एन्हान्स झालेला आहे. पहिलाची गाडी अशी दबलेली आणि छोटी वाटत होती त्याच्या 15 इंची टायरमुळे. त्याच्यामध्ये किती पर्सेंटनी फरक तुम्हाला दिसतो आहे, तुम्ही स्वतः बघू शकता. गाडीची हाईट तर इन्क्रीज झालेलीच आहे अजून थोडी आणि गाडी अशी मस्क्युलर दिसत आहे. गाडीचा प्रॉपर जो लूक यायला हवा होता एवढ्या मोठ्या गाडीचा तो आत्ता येत आहे. जे म्हणतात ना की तुम्ही गाडी में जान फूंक दी, ते टायर इन्स्टॉल केल्यानंतर ह्या गाडीमध्ये आता जान दिसत आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर गाडीचा लूक किती एनहान्स झालेला आहे. एकदम प्रॉपर मस्क्युलर लूक गाडीला आलेला आहे. आणि आता हे जे 17 इंचीमध्ये टायर टाकत होते त्यावेळी ते खूप जण 4-5 जण मिळून आम्हाला सांगत होते की बाबा तुम्ही कशासाठी करत आहे, तुमचं मायलेज ड्रॉप होणार, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये एरर दाखवणार आणि काय काय भरपूर सांगत होते. ठीक आहे, टेक्निकली ह्या गोष्टी थोड्याफार बरोबर आहेत. मायलेजमध्ये मला फरक 2-3 पॉईंटनी मायलेज कमी होणार. ठीक आहे, ह्या गोष्टी बरोबर आहेत. पण कसं आहे, तर गाडीला तसा लूक पण पाहिजे असेल, हौस असेल आपली, तर ते त्यावेळी ॲव्हरेजचा मायलेजचा त्या एरर्सचा विचार करून चालत नाही. ठीक. गाडी आम्ही 120पर्यंत पळवून बघितली. स्टॅबिलिटी आणि ब्रेकिंगमध्ये तर आम्हाला जास्त काही प्रॉब्लेम असा जाणवला नाही.
आणि एवढे पैसे खर्च केल्याचं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते पण तुम्हाला आता इथे दिसतच आहे, काय गाडीचा लूक आलेला आहे. तर मित्रांनो, हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही करू शकता जर तुम्हाला 15 इंची अपग्रेड करून 17 इंचमध्ये करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही हाईट व गाडीचं इन्क्रीज करणं गरजेचं आहे आणि फुल सॅटिस्फॅक्शन आहे मित्रांनो. गाडीचा लूक एवढा भारी दिसत आहे की नवीनच गाडी घेतल्यासारखं परत फील येत आहे ते अपग्रेडेशन केल्यामुळे. खूप छान लूक आलेला आहे गाडीला. आणि तुम्हाला पण हे करायचं असेल तर कोल्हापूरमध्ये येऊ शकता. कार ट्रेंड्समध्ये रेट पण रिजनेबल आहेत त्यांचे. मी तुम्हाला ॲड्रेस देतो इथे, तुम्ही त्यांना कॉल करून येऊ शकता. थँक्यू.